मात्रार्थं च भावार्थं च आत्मना अकल्पानाय च सैषा हि उपनिषद्ब्राह्मी पूर्वेषां पूर्वसेरुषा तत्तया धारयेद्यस्तां क्षेमं गच्छेदकिञ्जना अत्र ते वर्णयिष्यामि गाथां नारायणानिदं नारदस्य च संवादं ऋषे नारायणस्य च एकदा नारदो लोकान् पर्यटन् भगवत्प्रिया सनातनं ऋषिं द्रष्टुं ययौ नारायणाश्रमं यो वै भारतवर्षेऽस्मिन् क्षेमाय स्वस्यै नृणां कर्मज्ञानसमोभेदम् अकल्पात् आस्तितस्तव तत्रोपविष्टवृषभिकालं कलाभद्रं ग्रामवासिभिः परीदं प्रणतो पृच्छदिदमेव गुरुद्वः तस्मै ह्यवजोत् भगवान् ऋषीणां शृण्वतामितां यो ब्रह्मवादपूर्वेषां जनलोकनिवासिनां श्रीभगवानुवाच स्वयंभुव ब्रह्मसत्रं जनलोके भवत्पुरा तत्र स्थानां मानसानां मुनीनामुत्तरेदशां चेदतीवं गतवती त्वयि दृष्टं तदीश्वरं ब्रह्मवादतु संवृत हृदयो यत्र चेरते तत्राहयमभूत् प्रश्नः त्वं मां यम् अनुपृच्छति तुल्यश्रुततपःशीला तुल्यश्रियारिमध्यमा अविचक्रो प्रवचनम् एकं शुश्रूषवोपरे सनन्दनमुवाच सस्रष्टमिदमापीय शयानं सह शक्तिभिः तदन्ते बोधया चक्रो तल्लिङ्गे हृदयः परम् अधश्चयानं साम्राज्यं वन्दिनः तत्पराक्रमे प्रत्युषेव्येत्य सुश्लोके बोधयन्तीर्जीविना श्रुतयो उजु जय जय जयदामजिदोषविदस्युणा समनिषदात्मना समरुत्तसमस्तपदा अगजतो गतसामखिलशक्ति अवबोधगते क्वचिदजयात्मना चरतोरनुचरे निगमा बृहदुपलब्धमेतदवयन्ति अवशेषतया यद उदयास्तमयो पृथिवा विकृतात् अदर्शयो ददुस्तयि मनोवचनाचरितं कथमयथा भवति भुवि दत्तपदानि नृणाम् इति तव सूरयनस्तविते किल लोकमला श्रवणकथामृतापिमवगाह्य तपांसि जगो किमुद पुनः स्वधामविबुधाशयकालगुणा परमभजन्ति ये पदमजस्रसुखानुभवम् हृदय इव श्वसन्ति अहृदयो यदि तेऽनुविधा महदहमादयोण्डमसृजन्यदनुग्रहदा पुरुषविदोऽन्ययोऽत्र ज्वरमोन्नमयादिषुया सदसदपरं त्वमदयदेषु अवशेषमृतम् उदरमुपासते ऋषिवर्मसु पूर्वदुष्टा परिसरभक्तकिं हृदय अरुणयोदहरं तदौदगादनन्द तव कामशिरः परमं पुनरिदयत्समेत्य न वदन्ति कृतान्तमुखे स्वकृतविचित्रयोनिषु विषन्निवहेतुतया करतमदच्चकासि अनलवत्सुहृदानुकृति अधवितदासु अमूषु अविधं तव धामसमं विरजति योन्नयति अभिविपण्यवयेगरसं स्वकृतपुरे समेषु अभिहरन्दरसंभरणं तव पुरुषं वदन्ति अखिलशक्तिधृतोंशकृतम् इति नृगतिं विविच्य कवयो निगमापवनम् भवगौपासेन्द्रि अभवं भूमि विश्वसिता दुरवगतम् आत्मतत्त्वनिगमाय तवात्तधनो चरितमहाभृताप्तिपरिवृत्तपरिश्रमणा न परिलषन्ति केचिदपवर्गमभीश्वरते चरणसरोजहंसकुलसङ्गविसृष्टगृहा तदनुपदं कुलयामिदमात्मसुहृत्प्रियवत् चरति तदोन्मुखे त्वयि हृदे प्रिय आत्मनि च न बदरमन्ति अवो असदुवासनयात्मवनो अदनुशया प्रमन्द्य उरुभये कुशली विभृता निवृतमरुन्मनोक्षदृढयोगयुजो हृदि यत् मुनय उपासते यतरयोऽभियुस्मरणात् श्रिय उरगेन्द्रभोगभुजदण्डविवृष्टयो
വയമവിദേശമാസമൃതോങ്കി സരോജസുതാ കൈതനുവേദപദാവര ജന്മലയോഗ്രസരം യഥൗതദാദൃശിയന്മനുദേവഗണാ ഉപയേ കർഹിന സന്ന ച സാധുഭയം ന ച കാല ച വാ കിമപി ന തത്ര ശാസ്ത്രമവദൃശ്യ ശൈതയദാ യനിമ സദസ്സദോ മൃതിമുദാത്മനിയേജവിദാ വിപണമൃതം സ്മരന്ത്യുപവിശന്തിത ആരുഹിതേ ത്രിഗുണമയ പുമാനിതി പിതായ തപോത്യകൃതാ ത്വയിരതപരതസ്രവവേ തവ ബോധരസേ സദിവ മനസ്കൃതവിത്വയി വിഭാവതി അസാമജനുജാത് സദപി പശ്യൻ വിശേഷ അശേഷമിദമാത്മതയാത്മവിദാ നഹി വിർഭിം ഗജന്തി കനകസ്യ തദാത്മതയാ സ്വകൃതമനുപവിഷ്ടമിദമാത്മതയാ വസിതം തവ പരിയേ ചരന്തി അഖില സർവമികേതതയാ തപുരപദാക്രമന്തി അഭിഗണയ്യ ശിരോനിരുതേ പരിവയസേ പശൂരിവ ഗിരാ വിപുധാനവിതാൻ ത്വയി കൃതസൗഹൃദാ ഖലു നന്ദിനയേ വിമുഖാ മകൃണസ്വരാടകിലകാരകശക്തിതരാ തവ ബലിമുദ്വഹന്തി സമഗന്തി അജയാ നിമിഷാ വർഷഭുജോഖിലക്ഷിവദേരിവ വിശ്വസൃജോ വിദധിതയത്രയേതദുധികൃതാ ഭവതജ്ജനിതാ സ്ഥിരചരജാതയാസു അജയോർത്ഥ നിമിത്തയുജോ വിഹരൗ ദീക്ഷയായതി പരസ്യ വിമുക്ത തദാ നഹി പരമസ്യ കഞ്ചിതപരോ ന പരശ്ച ഭവേത് വിയദവിദാപദസ്യ തവ ശൂന്യതുലാം പ്രദദാ അപരിമിതാ ധ്രുവാസ്തനുഹൃദോ യതി സർവഗതാ തർഹി ന ശാസ്യതേതി നിയമോ ധ്രുവനേതരതാ അജനിജയന്മയം യദ വിമുച്യന്യന്ത്യ ഭവേത് സമമനുജാനതാമൃതമദം മതദൃഷ്ടതയാ ന ഘടക ഉദ്ഭവ പ്രകൃതി പുരുഷയോരതയോ ഉഭയയുജാ ഭവന്തി അസുഖോ ജനബുദ്ബുധവത് ത്വയി ജനിമേ തതോ വിവിധനാമഗുണൈ പരമേ സരിതൈവാർണവേ മധുരിലിംഗുവിശേഷരസാ നിഷുതവ മായയാ പ്രമമമീഷു അവഗത്യ വൃശം ത്വയി ശ്രുതിയോ ഭവേദദതി ഭാവമനുപ്രഭവം അധമനുവർത്തതാം ഭവഭയം തവ യദ്ഗുഗുളി സൃജതി മുഹുസ്ത്രിണമീരഭവത്ശരണേഷു ഭയം വിജിതഋഷീകവയൂപിരിതാന്തമനുസ്തുരകം യദന്തിയദം അതിലോലഭുപായജിതാ വ്യസനശതാന്വിതാ സമവഹായ ഗുരോച്ചരണം വണിജൈവാജസന്ധി അകൃതകർണകരാജലതൗ സ്വജനസുതാത്മതാരതനതാമതരാസുരഥൈ ത്വയി സതി കിം നൃണാം ശ്രയത ആത്മനി സർവരസേ ഇതി സദജാനതാം മിഥുനദോരതയേതരതാം സുഖയതി കോ നുയിഹാ സ്വവിഹതേ സ്വനിരസ്തഭഗേ ഭുവി പുരപുണ്യതീർത്ഥസദാനി ഋഷയോ വിമതാ സർവഭൂതപവർപ്പദാംബുജഹദോപിതഗംഗ്രിജലാ ദദതി സദുർമനസ്ത്വയ്യാത്മനി നിത്യസുഖേ ന പുനരുപാസതേ പുരുഷസാരഹരാവസ്ഥാൻ ഹാരാവസ്ഥാൻ തദയിദമുത്ഥിതം സതിതി ചേന്നനു തർക്കഹദം വ്യഭിചരതി ക്വച ക്വച മൃഷാന തദോ ഭയദോ വ്യവഹൃതയേ വികൽപ ഇഷിതോന്ധ പരമ്പരയാ ഭ്രമയതി ഭാരതി തൗരുവൃത്തിഭിരുജടാൻ യദിദം യഗ്ര അഗ്ര അസ ന ഭവിഷ്യത്തതോ നിധനാത് അനുമിതമന്തരാ ത്വയി വിഭാവതി മൃഷേകരസേ അത ഉപമീയതേ ദ്രവിണജാ വിവികൽപിതപദേ വിദത മനോവിലാസമൃദുമിതി അവയന്തി അപുദാ നയയത ജയാതുജാം
अयजया तदु तुज अजाम् अनुचयीत गुणां च जुषन् भजति स्वरूपदां ददनु मृत्युमवेदभगा त्वमुदजहासिताम् अहिरिव त्वजम् आत्तभगो महसि महीयसे अष्टदुर्गे अभिनिमेयपगा यदि न समुद्धरति यततो कृतिकामचडा दुरधिगमोत्सतां कृतिगतोस्मृतकण्ठमणे असुतपो योगिनाम् उभयतोपि असुखं भगवन् अनवदगतान्तकात् अनधिरूढपदात् भवदा तत् अवगमयितवेत्ति भवदुत्तशुभाशुभयो गुणविगुणयान् तर्हि देहभृतां च गिरा अनुयुगमन्वहं सगुणगीतपरम्परया श्रवणभृतो यतत्वमपवर्गगतिर्मनुजये द्युतपदये वैते यदयुगन्धमनन्दतया त्वमदीयन्तराण्डनिचयाननुसावरणा कैवरजां शिवां दिवयसा सह यत्सृदया वैः फलन्ति अदन्निरसेन भवन्निधना श्रीभगवानुवाच इत्येतद् ब्रह्मणा पुत्र आश्रुत्यात्मानुशासनं सनन्दनम् अथानर्चु सिद्धा जात्वात्मनोदरि इति शेषणमास्नाय पुराणोपनिषद्रसं समुद्धृतपूर्वजा देव्या माया निर्महात्मवे संचेतद्ब्रह्मदायादा श्रद्धयात्मानुशासनं धारयन् जनगां कामं कामानं वर्जनं नृणां श्रीसुक उवाच एवं ऋषीणा दुष्टं गृहीत्वा श्रद्धयात् भवान् पूर्णश्रुतधरो राजन् आहवीरवृतो मुनि नारद उवाच नमस्तस्मै भगवते कृष्णायामलकीर्तये यो दत्ते सर्वभूतानाम् अभवाय उषधीकला इति आद्यं ऋषिमानम्य तत्शिष्यां च महात्मना तदोगाद् आश्रमं साक्षात् त्रिदुर्दैवायनस्य सभाजितो भगवता कृदासनपरिग्रह तस्मै तद्वर्णयामास नारायणमुखाच्छ्रुतम् इत्येतद्वर्णितं राजन् यन्न प्रश्नकृतस्त्वया यथा ब्रह्मणि अन्देश निर्गुणोऽपि मनश्चरे योऽस्ते प्रेक्षकादिमध्यनिधने यवत्तदिवेश्वरो यस्रष्टेदमनुप्रविश्य ऋषिणा चक्रे पुरश्चास्तिता यं सम्बन्ध्य जहाधियजा मनुष्यति सुप्तकुलां यथा तं कैवल्यनिरस्तयोनिमभयं ध्याये जगस्रं हरे इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्थे नारायणसंवादे वेदस्तुति नाम सप्ततितमोऽध्यायः। सर्वत्र गोविन्द नाम संकीर्तनं गोविन्द गोविन्द।